मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. रेल्वे सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड करून रेल्वेच्या बोगीत चोऱ्या करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. 1.5 महिन्यांपूर्वी परळी येथील रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाचा फायदा घेत चोऱ्या करण्यात आल्याचे उघड झाले होते. या प्रकरणाचा तपास करत परळी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. सदर टोळी केवळ परळीतच नव्हे तर नांदेड व पानगाव सारख्या स्थानकांवरही असेच प्रकार करत असल्याचे समोर आले आहे. रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू करत आरोपींना शोधून काढले. या टोळीने 4 ते 5 वेळा सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड करून रेल्वे बोगीतून मुद्देमाल लुटल्याचे निष्पन्न झाले आहे. टोळीतील मुख्य आरोपी अविनाश काळे सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड घडवण्यात तज्ज्ञ आहे. त्याच्यासह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. साधारण 1.5-2 महिन्यापूर्वी परळी रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तसेच नांदेड रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येही रेल्वेमध्ये सिग्नल टेम्परिंग करून म्हणजे रेल्वेमध्ये सिग्नलमध्ये बिघाड करून काही आरोपी ती रेल्वे थांबल्यानंतर त्याच्यामध्ये चोऱ्या किंवा दरोड्यासारखे गुन्हे करत होते आणि आमच्याकडे त्याबाबत गुन्हे दाखल आहेत. नांदेड रेल्वे पोलीस स्टेशनलाही गुन्हा दाखल होता आणि त्याबाबत आम्ही घडलेल्या घटनेपासून सारखा संबंधित गुन्ह्याचा तपास करत होतो. यामध्ये आम्ही परळी रेल्वे पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तसेच आमचे संभाजीनगर रेल्वेचे LCBचे अधिकारी हे समांतर तपास करत होते. यामध्ये माननीय आमचे SP मॅडम भोर मॅडम तसेच आमचे DYSP लोकरे साहेब यांचंही आम्हाला मार्गदर्शन होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सतत तांत्रिक तपास केला. कंटिन्यू 4 ते 5 वेळेस हा प्रकार घडल्यामुळे एक प्रकारचं प्रवाशामध्येही भीतीचं वातावरण होतं आणि हा गुन्हा डिटेक्ट करणं हे अत्यंत आवश्यक होतं. त्यामुळे ह्या आरोपींना आम्ही शेवटचा यांनी दरोड्याचा गुन्हा पानगाव रेल्वे स्टेशन तालुका रेणापूर जिल्हा लातूर येथे केलेला आहे आणि त्याच ठिकाणी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती का आज इथं गुन्हा घडण्याची शक्यता आहे. इथं अज्ञात आरोपी येऊन पुन्हा पहिल्यासारखाच गुन्हा करू शकतात. तर त्या ठिकाणी आम्ही ट्रॅप लावला होता आणि त्या ट्रॅप लावल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही रेल्वेने एक आरोपी पकडला जो या आरोपींचा चालक होता, ज्या कारचा हे गुन्ह्यामध्ये वापर करत होते तो. त्या आरोपीला पकडल्यानंतर आम्हाला पुढची दिशा मिळाली तपासाला. याच्यामध्ये आमचे LCBचे API गंभीरराव साहेब यांनीसुद्धा तांत्रिक तपास चांगल्या प्रकारे केला आणि ह्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास करत असताना ह्या टोळीचे काही आरोपी भूम जिल्हा धाराशिव आपण आता पण किती लोकांना ताब्यात घेतलेला आहे. याच्यामध्ये आम्ही एकूण आता 3 आरोपी अटक केलेले आहेत. एक चौथाही आरोपी आम्ही एक सराफ व्यावसायिक आहे तोही अटक केलेला आहे आणि याच्यामध्ये एक जो मेन आरोपी आहे अविनाश उर्फ ड्रीम श्रीराम काळे हा सिग्नल टेम्परिंग करण्यामध्ये एकदम सराईत आहे. याच्याविरुद्ध तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा 6-7 गुन्हे दाखल आहेत. त्यांनाही तो पाहिजे आहे, तो फरार आहे. तसंच नांदेड रेल्वे स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये पण तो पाहिजे होता. आमच्याकडेही काही गुन्ह्यामध्ये तो पाहिजे होता आणि त्यामुळे तो सराईत गुन्हेगार आहे. त्याला याच्यामध्ये अटक करण्यात आलेला आहे. माल रिकव्हरी केला का काही वस्तू? आता एका गुन्ह्यामध्ये आम्ही माल रिकव्हरी केलेला आहे, परंतु बाकीच्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला ट्रान्सफर करत आहोत. त्या गुन्ह्यामध्ये आम्ही तपास करून उर्वरित गुन्ह्यातील माल रिकव्हर करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. आज आम्ही त्यांना अटक केलेला आहे. याच्यापूर्वी एका गुन्ह्यामध्ये अटक केलं, त्याच्यात PC घेतला. त्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला ट्रान्सफर केलेलं आहे. त्या गुन्ह्यामध्ये रिकव्हरी करण्यासाठी आज माननीय न्यायालयासमोर आम्ही त्याला हजर करत आहोत आणि PC घेऊन पुन्हा आम्ही तपास करणार आहोत. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है
सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।